न्यू बॅटर मला वाटतं वेंगसर गावची आन बॅन शान मॅन फ्रॉम वेंगसर प्रसाद गुरव. अतिशय सुंदर असं गुणलेखनाचं काम. धाव संख्या होती 3 गड्यांच्या मोबदल्यात 40. अजून देखील 50-50 चॅलेंजच्या या षटकातील 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. उद्दिष्ट मात्र 10 धावांचं पार करून पुढे गेलेला या संघ आता मात्र टप्प्यात आला आहे आणि टप्प्यात घेऊन कार्यक्रम उडवला आहे. प्रसाद याने उंच उंच असा गगनचुंबी षटकार डीजे. रोटेट झाले आहे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि त्या 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा प्रसाद गुरव स्ट्रायकिंग एंडला. वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय परंतु त्या 22 धावांपेक्षा हे 3 चेंडू येणारे महत्वाचे आहेत. हो काय फटका सजवलाय केलाय बहुधा सीमारेषेच्या बाहेर डीप कव्हर क्षेत्रात आलेला दणदणीत लाजवाब वन बाउन्स चौकार. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. सागर थोडासा नाराज दिसतोय. प्रथमेश्वर टप्प्यामध्ये ऐन मुक्याच्या क्षणी का बदल घडवतोय असा काहीसा जाब विचारताना दिसतोय. पाहूयात प्रथमेश खान मंत्रावर यशस्वी ठरत गोलंदाजी टाकतोय का. एक चांगला चेंडूचा टप्पा. हो टप्प्यामध्ये कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू अंतरिम चेंडू पहिल्या इनिंग मधील. आतापर्यंत 60 ही धावसंख्या. प्रसादच्या माध्यमातून 9 चेंडू निर्धाव खाल्ले गेलेत परंतु वैयक्तिक मला वाटतं तो 26 धावांवर देखील खेळतोय. यावेळेस कनेक्शन प्रॉपर आहे का परंतु चेंडू गॅप मध्ये आहे आणि चेंडू बघता बघता डीप मिड विकेट क्षेत्रात फरार होतोय. चेंडू फरार. धावा मिळतील 4. या 4 धावांनी सांघिक धावसंख्येत झालाय बदल. सांघिक धावसंख्या 65 तर 66 धावांचं उद्दिष्ट असेल ते सेकंड बॅटिंगचा 1 सेकंदाचा जरी डिले झाला तर बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन घडत नाहीये. तसंच काहीच मैदानाच्या दरम्यान आपल्याला घडताना पाहायला भेटतंय. तर पुन्हा एकदा मैदानात त्यावेळेस मात्र क्रिकेट हो या प्यार टाइमिंग सही तो सब कुछ सही. गेंद बाउंड्री लाइन के बाहर छूम अंतर आलाय षटकार आणि हा नो चेंडू. डीजे बजाते रहो. करावा लागेल. एखादा यॉर्कर फुल टॉस फुल टोल वसूल करत डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और ये चटकार देख. आलाय धावा 6. डीजे बजादा होता आणि राजा आणि प्रसाद ही जोडी मागच्या मॅच मध्ये 21 धावा टोटल आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 14 धावा आल्या आहेत. काय घडेल पाहावं लागेल. संधी असणार आहे प्रसादकडे. पाहूया कसा होईल संपर्क बॅटचा आणि चेंडूचा. हो पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. इथं धावबाद करण्याची संधी असेल जरी झेल झाला नाही तरी. एक धाव. गेल्या वर्षी देखील वैभववाडी प्रीमियर लीग याच ग्राउंडवर झाली होती आणि त्या वैभववाडी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ दी सिरीज उत्कृष्ट फलंदाज म्हणून जो ठरला होता तोच प्रसाद गुरव आपल्याला यावेळेस मात्र पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू सागर गावडेचा.
यावेळेस मात्र कनेक्शन बनलं नाहीये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावांची निश्चित संधी असेल, परंतु प्रसादचं कौतुक करावं लागेल. प्रसाद ऐन मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत 1 धाव. या एका धावेने बघता बघता